श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 21. 21. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाली म्हणती त्या. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी बदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता, जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेदवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करिता नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करुण आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जड मुढाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन न्यातीत उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सुत नाम माझे विष्णू असे. तेथेची बालपण गेले आता उपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा. आबालवृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धर्थ देवतास्तवन. आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्रीगुरु कर्दळी वनातुनी आले स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेतीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चयी. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ती कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारी ते 7व्यांत सांगितले. शंकर नामे गृहस्थ होता ब्रह्मसंबंधीग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायांत. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11 आणि 12 तैसाची अध्याय 13. बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसापतेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जे दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यांत सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. बंधोनिता उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळोत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृत्ताभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणला त्यांचे रक्षावय दयाळा कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षकां लागोनी सुखी ठेवा दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्यांस करू एक विनंती मी केवळ हीनमती कवित्व करून निर्णयाची. परी माझी ही आर्त उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उबगन मानावा चतुरे स्वामीचरित्र म्हणोनी. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंदकंदा अनामतीता अभेदा अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराणपुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विधिताता कमलवदना हृदय कमली वसावे. मत्स्यकुर्म वराहजाण नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितुम. स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेविला भाळ. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गुढहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु.